तुम्हाला इंग्लिश बोलणाऱ्या व्यक्तीचं बोलणं समजतं. इंग्लिश मूव्ही किंवा व्हिडिओ पाहिल्यावर बरंच काही समजतं. इंग्लिश वाचताही येतं. पण जेव्हा स्वतः इंग्लिशमध्ये बोलायची वेळ येते, तेव्हा अचानक शब्द आठवत नाहीत. मनात मराठी सेंटेन्स तयार होतं, पण त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करताना आपण अडकतो. आणि मग मनात एक विचार येतो, मला इंग्लिश समजतं, पण बोलता येत नाही. जर तुमचीही हीच प्रॉब्लेम असेल, तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करण्याचे 5 प्रॅक्टिकल टिप्स. हे टिप्स रोजच्या लाईफमध्ये वापरले आणि थोडा थोडा सराव केला तर तुमचा इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स नक्कीच इम्प्रूव्ह होण्यास मदत होईल. चला सुरुवात करूया. टिप नंबर 1. इंग्लिश फक्त ऐकू नका, मोठ्यानं बोला. पहिली आणि सर्वात कॉमन मिस्टेक म्हणजे आपण इंग्लिश खूप ऐकतो, पण इंग्लिश बोलतो खूप कमी. आपण यूट्यूब व्हिडिओज पाहतो, इंग्लिश मूव्हीज पाहतो, सॉंग्स ऐकतो. त्यामुळे आपली इंग्लिश अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होऊ शकते. पण स्पीकिंग ही एक स्किल आहे आणि कोणतीही स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रॅक्टिस आवश्यक असते. समजा तुम्ही एक सेंटेन्स ऐकलं, व्हॉट आर यू डुईंग? फक्त ऐकून पुढे जाऊ नका. व्हिडिओ पॉज करा आणि मोठ्यानं बोला. व्हॉट आर यू डुईंग? पुन्हा ऐका आणि पुन्हा बोला. असं सेंटेन्स ऐका आणि लगेच मोठ्यानं रिपीट करा. तुम्ही घरात एकटे असाल तरी काही हरकत नाही. स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलण्याची सुरुवात करा. याला रिपीट आफ्टर मी किंवा शॅडोईंग प्रॅक्टिस म्हणतात. दररोज फक्त 5 ते 10 मिनिटं अशी प्रॅक्टिस केली तरी स्पीकिंग स्किल डेव्हलप करण्यासाठी ती युजफुल ठरू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्लिश ऐकणं तुम्हाला इंग्लिश समजायला मदत करतं, पण इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला स्वतः इंग्लिश बोलावं लागेल. टिप नंबर 2. मराठीमधून इंग्लिशमध्ये छोटी सेंटेन्सेस बनवा. दुसरी कॉमन मिस्टेक म्हणजे सुरुवातीलाच आपण खूप मोठी इंग्लिश सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, मला काल ऑफिसला जायचं होतं, पण मला खूप उशीर झाला, म्हणून मी जाऊ शकलो नाही. हे पूर्ण सेंटेन्स इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करताना बिगिनर सहज अडकू शकतो. म्हणून सुरुवातीला सेंटेन्सेस छोटी आणि सिंपल ठेवा. उदाहरणार्थ, मी ऑफिसला जात आहे. आय एम गोइंग टू दी ऑफिस. मला भूक लागलीये. आय एम हंग्री. मला चहा हवाय. आय वॉन्ट टी. मी नंतर येईन. आय विल कम लेटर. मला हे समजलं नाही. आय डिडंट अंडरस्टँड दिस. अशा सेंटेन्सेस तुमच्या रिअल लाईफमधून घ्या. कारण टेक्स्टबुकमधली सेंटेन्सेस पाठ करण्यापेक्षा तुमच्या रोजच्या आयुष्यात लागणारी इंग्लिश जास्त युजफुल असते. दररोज तुमच्या दिवसातील फक्त 5 मराठी सेंटेन्सेस निवडा आणि त्यांची इंग्लिश सेंटेन्सेस बनवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला चुका झाल्या तरी चालतील. हळूहळू तुमच्या ब्रेनला मराठीमधून इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनवण्याची सवय होऊ लागेल आणि काही काळानं तुम्हाला प्रत्येक सेंटेन्स आधी मराठीमध्ये विचारण्याची गरज कमी होईल. टिप नंबर 3. मनात इंग्लिश बोलण्याची सवय लावा. हा टिप सुरुवातीला थोडा वेगळा वाटेल, पण तो खूप युजफुल आहे. आपण दिवसभर आपल्या मनात सतत विचार करत असतो आणि बहुतेक वेळा हे विचार आपल्या मातृभाषेत असतात. आता हळूहळू या छोट्या छोट्या थॉट्स इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुम्ही सकाळी उठलात. मनात म्हणा, आय जस्ट वोक अप. तुम्ही चहा बनवत आहात. आय एम मेकिंग टी. तुम्ही कामासाठी तयार होत आहात. आय एम गेटिंग रेडी फॉर वर्क. बाहेर पाऊस पडत आहे. इट्स रेनिंग आउटसाइड. तुम्हाला भूक लागली. आय एम हंग्री. तुम्ही बाजारात जात आहात. आय एम गोइंग टू द मार्केट. यासाठी सुरुवातीलाच कॉम्प्लिकेटेड इंग्लिश वापरण्याची गरज नाही. सिंपल इंग्लिश थॉट्सपासून सुरुवात करा आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक सेंटेन्ससाठी ग्रामर रूल विचारात बसू नका. फक्त छोट्या छोट्या गोष्टी इंग्लिशमध्ये मनात बोलण्याचा प्रयत्न करा. यामुळे इंग्लिश बोलताना प्रत्येक सेंटेन्स आधी मराठीमध्ये तयार करून नंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याची सवय हळूहळू कमी होण्यास मदत होऊ शकते. टिप नंबर 4. चुका होण्याची भीती सोडा. हा कदाचित सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. अनेक लोकांना इंग्लिश समजत असतं, त्यांची व्होकॅब्युलरी देखील चांगली असते, पण ते इंग्लिश बोलत नाहीत. का? कारण त्यांना चुका होण्याची भीती वाटते. लोक माझ्यावर हसतील, माझं ग्रामर चुकीचं झालं तर, माझा प्रोनन्सिएशन चुकीचा झाला तर, अशा विचारांमुळे आपण इंग्लिश बोलणंच टाळतो. पण एक गोष्ट विचार करा, जर तुम्ही इंग्लिश बोललाच नाही
तर तुमच्या चुका सुधारतील कशा? समजा तुम्ही म्हणालात, ही गो टू ऑफिस एव्हरी डे. नंतर तुम्हाला कळलं की करेक्ट सेंटेन्स आहे, ही गोज टू द ऑफिस एव्हरी डे. आता तुमच्या लक्षात ती मिस्टेक राहू शकते. आणि पुढच्या वेळी तुम्ही अधिक योग्य सेंटेन्स बोलण्याची शक्यता वाढते. म्हणून मिस्टेक्स म्हणजे फेलियर नाही. मिस्टेक्स हा लर्निंग प्रोसेसचा एक भाग आहे. याचा अर्थ ग्रामर शिकू नका असा अजिबात नाही. ग्रामर शिका, व्होकॅब्युलरी शिका, प्रोनाउन्सिएशन इम्प्रूव्ह करा, पण त्याचबरोबर इंग्लिश बोलत देखील रहा. परफेक्ट इंग्लिश बोलण्याची वाट पाहू नका. फर्स्ट स्पीक, देन इम्प्रूव्ह. टिप नंबर 5. दररोज फक्त 10 मिनिटांची स्पीकिंग रुटीन बनवा. आता येतो सर्वात प्रॅक्टिकल टिप. तुम्ही म्हणाल, माझ्याकडे इंग्लिश शिकण्यासाठी जास्त वेळ नाही. काही हरकत नाही. तुम्हाला सुरुवातीला तासभर प्रॅक्टिस करण्याची गरज नाही. दररोज फक्त 10 मिनिटांची रुटीन तयार करा. पहिली 3 मिनिटं लिसन. इंग्लिशमधला छोटा व्हिडिओ, कॉन्व्हर्सेशन किंवा डायलॉग ऐका. तुम्हाला समजणारा कॉन्टेंट निवडा. पुढची 3 मिनिटं रिपीट. व्हिडिओमधील सेंटेन्सेस पॉज करा आणि मोठ्याने रिपीट करा. उदाहरणार्थ, वेअर आर यू गोईंग? आता तुम्ही बोला, वेअर आर यू गोईंग? असं सेंटेन्स बाय सेंटेन्स प्रॅक्टिस करा. आणि शेवटची 4 मिनिटं स्पीक. आता व्हिडिओ बंद करा आणि स्वतःबद्दल इंग्लिशमध्ये बोला. उदाहरणार्थ, माय नेम इज राहुल. आय लिव्ह इन रत्नागिरी. I usually wake up at 7 o'clock. I have breakfast in the morning. I go to work. I come home in the evening. I like watching movies. सुरुवातीला तुमची ग्रामर परफेक्ट आहे की नाही याचा जास्त विचार करू नका. तुमचा मुख्य उद्देश आहे इंग्लिशमध्ये विचार करून बोलण्याची सवय लावणे. जर तुम्ही ही 10 मिनिटांची रुटीन दररोज कन्सिस्टंटली केली, तर काही काळाने तुम्हाला तुमच्या स्पीकिंग कॉन्फिडन्समध्ये फरक जाणवू शकतो. बोनस टिप. इंग्लिशला सब्जेक्ट समजू नका, स्किल समजा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. इंग्लिश हा फक्त एक सब्जेक्ट नाही. इंग्लिश ही एक कम्युनिकेशन स्किल आहे. जसं सायकलिंग शिकताना फक्त सायकलिंगचे व्हिडिओज पाहून सायकलिंग येत नाही, तसंच इंग्लिश स्पीकिंगसाठी फक्त इंग्लिश व्हिडिओज पाहून पुरेसं होत नाही. तुम्हाला स्वतः इंग्लिश बोलावं लागेल. दररोज थोडं, चुका करत, पुन्हा प्रयत्न करत आणि हळूहळू कॉन्फिडन्स वाढवत. प्रॅक्टिस जितकी जास्त, तितकी स्पीकिंग इम्प्रूव्ह होण्याची शक्यता जास्त. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, इंग्लिश समजणं ही पहिली स्टेप आहे. इंग्लिश बोलणं ही पुढची स्टेप आहे. तुम्हाला परफेक्ट इंग्लिश बोलण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त सुरुवात करण्याची गरज आहे. आजपासून दररोज फक्त 10 मिनिटं इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला इंग्लिश बोलताना सर्वात मोठी अडचण कोणती येते? व्होकॅब्युलरी, ग्रामर, प्रोनाउन्सिएशन की कॉन्फिडन्स? तुमचा आन्सर कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच प्रॅक्टिकल इंग्लिश स्पीकिंग लेसनसाठी स्पीक्यू याला सबस्क्राईब करा. कीप लर्निंग, कीप स्पीकिंग.